माझी मागणी आहे की कैसर खालीद ती ताबडतोब अटकवावी. त्यांच्यावर IPC 304 क्रिमिनल निग्लिजन्स रिझल्टिंग इन टू डेथ या अनुसार कारवाई व्हावी. मुंबई पोलिसांनी कैसर खालीद घाटकोपर होल्डिंग घोटाळ्याची 3299 पानाची चार्जशीट फाईल केली. मूळ चार्जशीट 56 पानाची आहे. त्याच्या सोबत 3243 पानाचे पुरावे आहे. या चार्जशीट मध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की त्यांनी 154 लोकांचे साक्ष स्टेटमेंट नोंदवले आहे आणि याच्या आधारावर ही चार्जशीट दाखल केली. या चार्जशीटच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये पोलिसांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की या सगळे साक्षी पुरावे यामुळे मुंबई रेल्वे पोलीसचे काही अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संगनमताने हे घडलं आहे आणि म्हणूनच माझी मागणी आहे की कैसर खालीद ती ताबडतोब अटकवावी. त्यांच्यावर IPC 304 क्रिमिनल निग्लिजन्स रिझल्टिंग इन टू डेथ या अनुसार कारवाई व्हावी. कैसर खालीद आणि भावेश भिंडे यांनी जे पराक्रम केलेत एक एक त्यातलं काही मी आपला समक्ष मांडणार आहे. ही आहे चार्जशीट. चार्जशीट मध्ये पान नंबर 30 वर स्पष्टपणे असं लिहिण्यात आलं आहे की जे टेंडर निघालं होतं त्यात 40x40 ची साईज लिहिली होती. त्या टेंडर मध्ये एकच होल्डिंग असल्याचा आभास पैदा करण्यात आला होता. पोलिसांनी चार्जशीट मध्ये लिहिलं आहे की त्या पहिल्या टेंडर प्रमाणे 9600 स्क्वेअर फीटच होल्डिंग आणि नंतर हळूहळू 40x40 होल्डिंग हे 209 फूट बाय 165 फूटचं झालं. याचे सगळे पुरावे या चार्जशीट मध्ये आहेत. हे 6पैकी अनेक पुरावे आम्ही दिले होते त्यांना. कागदावर कैसर खालीदने आदेश दिला होता आणि या विटनेसने हे सांगितलं की कागदावर 80x80 लिखना म्हणजे 40x40 ऐवजी 80x80 आणि प्रत्यक्षात भावेश भिंडेचा कानात कैसर खालीदने सांगितले अरे जितना बड़ा लगा सकते लगाओ आणि भावेश भिंडेनी 209 फूट बाय 165 फूट आणि कैसर खालीदचा हिशोब हे फुटीमध्ये व्हायचा. फूट म्हणजे दर स्क्वेअर फीटला किकबॅक लाच हिशोब खालीद फूट मध्ये करायचे. 1 फूट का इतना पैसा. त्यात पण गंमत जम्मत आहे. पोलिसांनी सगळ्यात पहिला निर्णय घेतला आपण निविदा काढायची. निविदा जे काढली त्या निविदाचा सगळ्यात पहिलं वरचा शब्द आहे महाराष्ट्र शासन. ही निविदा कोणी काढली? मुंबई रेल्वे पोलिसांनी. आणि त्यात पण त्यांनी 2 वेळा निविदा काढल्या. पहिली जी निविदा काढली ती मार्च 2020 मध्ये. ही मार्च 2020 मध्ये म्हणजे उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आली 28 नोव्हेंबर 2019 ला. जानेवारी 2020 मध्ये लोहमार्ग पोलीस हाऊसिंग साठी असलेली जागा उद्धव ठाकरे यांनी काढून घेतली. हाऊसिंगचं आरक्षण रद्द केलं. तिथे पेट्रोल पंपचं आरक्षण केलं. पेट्रोल पंपचं आरक्षणचे आदेश निघाले मार्च 2020 मध्ये. मार्च 2020 मध्ये पहिलं टेंडर निघालं. त्यात 4 कंपन्यांचे टेंडर आले. मॉडर्न ऍडव्हर्टायझिंग, लाईनक्राफ्ट मल्टीमीडिया, ऑर्बिट ऍडव्हर्टायझिंग एंड निघा आउटडोर मीडिया. या 4 पैकी 3 बोगस आहे. टेंडर मध्ये जे रेल्वे पोलिसनी जे प्रोसेसिंग केलं
ऑर्बिट ऍडव्हर्टाइजमेंट आणि निगा हे दोन्ही एका गॅरेज मध्ये आहे.